नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. ग्राम सडक योजनेच्या पॅकेज टेंडरच्या कामाची चौकशी करून कामे थांबवा. एमआयएम पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. अन्यथा जनहित याचिका दाखल करणार. डॉक्टर महेश कुमार कांबळे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या दोन योजनेच्या माध्यमातून सांगलीसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पॅकेज टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. या टेंडरद्वारे 198 कोटी 47 लाखाच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. सदर टेंडरमधील कामे ही शेतकऱ्यांसाठी तोट्याची आहेत. तसेच बेकायदेशीर टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची सदरची प्रक्रिया रद्द करून सर्व कामांची तात्काळ 8 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी. अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा एमआयएम पक्षाच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 2024 या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेखाली पुणे विभागाअंतर्गत जाहीर निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदा नोटीसमध्ये सांगली जिल्ह्यातील 2 ते 3 तालुक्यातील रस्त्यांची कामे ही एकाच प्रशासकीय मान्यतेमध्ये 10 ते 11 कामे एकत्र क्लंबिंग करून पॅकेज टेंडर पद्धतीने काढण्यात आली आहेत. या टेंडर नोटिसीमध्ये जिल्ह्यातील 198 कोटी 74 लाखाची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. ही सर्व रस्त्याची कामे ही कॉन्क्रीट रस्त्याची आहेत. गावातील शेती वाड्या वस्तीवरील रस्ते हे 4 मीटर रुंदीचे घेतले आहेत. शेतीलगत पर्यायी रस्ता मिळणार नाही व या रस्त्याचा मेंटेनन्स करणे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. या टेंडर नोटीसमधून मंजूर झालेल्या मिरज तालुक्यातील रस्त्यांपैकी काही रस्त्यावर जिल्हा नियोजन समिती तसेच 25-15चा फंड व आमदार फंड खर्च करून हे रस्ते करण्यात आले आहेत. तसेच या रस्त्यांचा दोषदायित्व कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच काही झालेले रस्ते पुन्हा यामध्ये धरण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अजून किती कामे धरण्यात आलेली आहेत याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील या टेंडर प्रमाणेच महाराष्ट्रातील व इतर जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकार घडला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सन 2024-25 या चालू वर्षातील या प्रकारे पॅकेज टेंडर पद्धतीने जी कामे क्लंबिंग कडून शासन स्तरावर ग्रामसडक मंत्री यांच्या माध्यमातून काढलेली आहेत त्या सर्व कामांची तात्काळ 8 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यातील सर्व पॅकेज टेंडर प्रसिद्ध केलेली कामे रद्द करावीत. येत्या 15 दिवसाच्या आत कारवाई केली नाही तर 16व्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा डॉक्टर कांबळे यांनी दिला आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जी कामं धरण्यात आलेली होती रस्त्यांची त्या कामाची म्हणजे विभागणी अशी करण्यात आलेली आहे की ग्राम सडक मंत्र्यांच्या मार्फत मंत्रालयातूनच हा GR काढलाय. तो GR काढत असताना त्यांनी काय केले तर सांगली जिल्ह्यातल्या 2 ते 3 तालुक्यांना एकत्रित करून त्या तालुक्यातली जी काही 10-11 कामं आहेत रस्त्याची कॉन्क्रीटची ती कामं एकत्रित करून क्लबिंग करून हे पॅकेज टेंडर पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील ग्राम सडक योजनेअंतर्गत 198 कोटी 74 लाखाचं टेंडर यांनी काढले. आणि ह्या टेंडरमध्ये मी सध्या बघितलं तर बेडक ते लोकूर हा रस्ता 5 कोटी 61 लाखाचा झालेला आहे साधारण 1 वर्षापूर्वी. त्यानंतर माननीय पालकमंत्री आणि ह्या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी परत त्याच रस्त्यावर 60 लाख रुपये खर्च केलेले आहेत. आणि आता परत तिसऱ्यांदा म्हणजे 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या कालावधीत 4.5 कोटीचा निधी या मुख्यमंत्री ग्रामविकास सडक योजनेअंतर्गत ह्याच रस्त्यासाठी धरलाय. परत टाकळीच्या रस्त्याची सुद्धा अशीच अवस्था आहे. मग आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री भारत सरकार, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही आज एमआयएम पक्षाच्या वतीने निवेदन देतोय. मार्फतीने जिल्हाधिकारी सांगली आपण त्यात मागणी अशी केलेली आहे की पालकमंत्र्यांनी या सांगली जिल्ह्यातील जे रस्ते केलेले आहेत त्यातल्या बऱ्याच रस्त्यांवर त्यांचा आमदार फंड वापरलेला आहे, 25-15चा फंड वापरलेला आहे. परत आणि त्याच रस्त्यावर खर्च होऊन दोषदायित्व कालावधी अजून शिल्लक असताना परत एकदा 4.5 कोटी 5 कोटी असेच त्या रस्त्याला रक्कम धरून हे रस्ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि हे टेंडर जे काढले गिरीश महाजन या ग्राम सडक योजनेचे जे मंत्री आहेत
त्यांनी काढलेला आहे आणि हे टेंडरची पद्धतीने पॅकेजिंग पद्धतीने केलेली आहे। जर या सांगली जिल्ह्यासाठी 198 कोटीचं टेंडर असेल तर महाराष्ट्रातल्या 32-33 जिल्ह्यामध्ये साधारण 5 ते 6 हजार कोटीपर्यंतचा हा आकडा जातो। म्हणून आपण माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय राज्यपाल, माननीय प्रधानमंत्र्यांना चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि ह्या चौकशीअंती हे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील अशा पद्धतीचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये जे आता चालू टेंडर प्रसिद्ध केलेले आहेत ते सर्व टेंडर रद्द करण्याची मागणी केलेली आहे। आणि जर आपण 15 दिवसाचा कालावधी यात दिलेला आहे, 15 दिवसात जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर 16व्या दिवशी माननीय उच्च न्यायालय मुंबई इथं आपण या सर्व सांगली जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीनं जनहित याचिका दाखल करणार आहोत, असा इशारा आपण आज इथं देतोय। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय महाराष्ट्र।